उपराजधानी असलेल्या नागपूरमधील रवी भवन येथे सुरू असलेल्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान समोर आलेल्या परिस्थितीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय। पावसाळ्याची सुरुवात होताच 2-3 दिवसातच रवी भवन हॉलच्या समोर पाणी साचले, ज्यामुळे एक महिला पाय घसरून पडली आणि तिला दुखापत झाली। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। रवी भवनात अधिवेशनाच्या काळात कोट्यवधींचा निधी येतो, मात्र प्रत्यक्षात केवळ डेंटिंग पेंटिंग आणि डागडुबीच होते, असा थेट आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय। अधिकारी कार्यालयात बसून फोनवर आदेश देतात, व्हीआयपी लोकांना रूम देतात आणि सामान्य कार्यकर्त्यांकडून पैसे सुद्धा मागितले जातात, असा संतापजनक अनुभवही अनेकांनी मांडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच हे शहर असून एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली सार्वजनिक बांधकाम विभाग असतानाही परिस्थिती दयनीय आहे। नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की संबंधित अधिकाऱ्यांना रवी भवनात बोलावून प्रश्न विचारावा की इतका निधी असूनही पावसात पाणी का साचतंय। हे केवळ निष्काळजीपणाचं नाही तर भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण आहे, असं ठाम मत नागरिकांनी व्यक्त केलंय। तुम्ही तर इथं वरती पाहू शकता, नागपूर शहरामध्ये भ्रष्टाचार काय होतं याचे एक जितं जागतं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। आज आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूर ही पूर्ण भारतामध्ये फेमस आहे आणि या ठिकाणी या ऑफिसला प्रत्येक पक्षाचे आणि प्रत्येक संघटनेची मीटिंग होत असतात आणि जेमतेम नागपूर शहरामध्ये पावसाळा सुरू झालेला आहे आणि सुरुवातीला 2-3 दिवसामध्ये अशा प्रकारची गळती होत असेल तर या PWD विभागामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होतो याचे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे। आता मला वाटतं इथे कोणीतरी इथं पडलं होतं, पण समजून घ्या एखादा नेता आला, एखादा मंत्री आला आणि तो पडला, त्याचे उत्तर कोण देणार? तुम्ही पाहू शकता PWD विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागात यात कोणत्या प्रकारचे भ्रष्टाचार आहे हे तुम्ही इकडल्या अधिकाऱ्यांना विचारा। इकडले अधिकारी काय करतात? फक्त इकडले नेता मंत्री आले की त्यांच्या मागे हाय उजेरी करतात। इथे अधिवेशन होतं, अधिवेशनला करोडो रुपयाचा निधी होतो, निधीमध्ये काय करतात? फक्त डेंटिंग पेंटिंग करून फक्त डागडुगी करतात। पण असा भ्रष्टाचार करत याला विचारणारा कोण आहे? आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नागपूरचे आहेत। एकनाथजी शिंदे साहेबांकडे मला वाटते PWD सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आहे। त्याचे प्रश्न विचारण्याकरता मला वाटते तुम्ही हे प्रश्न इकडल्या अधिकाऱ्यांना विचारा, त्यांना इथं आणा आणि त्यांना विचारा हे का बरं झालं। आज आमचे संघटनेचे माननीय भुजबळ साहेब आले, माजी खासदार साहेब आहेत, आज त्यांच्या ते आले म्हणून इकडे सगळी मीडिया आलेली आहे आणि तुमचं लक्ष गेले सगळ्यात चांगलं भेटतं। तुम्ही फक्त सगळ्यात इकडे PWDच्या अधिकाऱ्यांना विचारा। ते इकडले अधिकारी एवढे माजलेले आहेत ना, ते फक्त ऑफिसमध्ये बसतात, फक्त फोन उचलतात आणि त्यांचे VIP कोणते राहिले त्यांच्यासाठी फक्त कॉटेज देतात ते, आणि काही लोकांना पैसेही मागतात ते, माझ्या त्यांचे आरोप आहे। ते रूम देण्याकरता काय करतात? सत्ताधाऱ्यांना रूम देतील, विरोधी पक्षाच्या लोकांना रूम देतील नाही, ते सत्ताधारी लोकांना बरोबर ते हावजुरी करतील आणि असं काही झालं आता कोणी उत्तर देणार नाही।